गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाय। गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाय। बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय। कबीरा गोविंद दियो बताय। कबीरा गोविंद दियो बताय। श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री कबीरदास महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं 5 दिवसांचं हे जे आपलं प्रवचन पंचक होतं त्यातला आज 4था दिवस आहे. आज तिथी आहे ज्येष्ठ शुद्ध तृतीया. गमतीदार असं आजच्या दिवसाचं महात्म्य आहे. रंभा व्रत असं लिहिलेलं आहे. काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला गुगल वगैरे आपल्या मोबाईलवर वगैरे आलेले नव्हते, आम्हाला इतकी सगळी व्रतं आहेत त्याची माहिती कुठे मिळायची. आम्ही व्रतरत्नाकर वगैरे सगळे ग्रंथ बघितले, मिळत नव्हती सगळी माहिती. पण आता गुगल अंकल आपण ज्यांना म्हणतो त्यांनी एवढी कमाल केलेली आहे. रंभाव्रत मग कुणीतरी विचारतं, कुणीतरी त्याला उत्तर देतं आणि मग ते चालूच राहतं. रंभाव्रत हे रंभा अप्सरा. ही अप्सरा निघाली कशातून? समुद्र मंथनातून. अप म्हणजे पाणी आणि त्यातून पाण्यातून वर सरलेली अशी ही अप्सरा रंभा. अत्यंत सुंदर. मग तिने ज्येष्ठ शुद्ध तृतीयेला व्रत केलं, तिला रंभा व्रत म्हणतात. अप्सरांची गंमत असते. सर्वात सुंदर अप्सरा इंद्राच्या सेवेत असलेली म्हणून उर्वशी सांगितली जाते. पण उर्वशीला शाप मिळालेला आणि ती पृथ्वीवर आलेली. त्याच्यानंतर रंभेला शाप नाही मिळाला, पण तिला व्रत करून आपल्यासाठी अगदी चांगलं आरोग्य, चांगलं चिर यौवन, तारुण्य असं मागून घेण्यासाठी. त्यांना काही वैवाहिक जीवन नसतं, पण मग त्या जीवनासाठी सुद्धा हे व्रत करायला हरकत नाही. शंकर, पार्वती आणि महालक्ष्मी अशा तिघांची पूजा करायची असते. आज पुंजिक स्थला नावाची सुद्धा एक अप्सरा आहे, तिला शाप मिळाला. आणि ही मुळात आपण म्हणतो ना की हनुमंताची एक आई वाऱ्याच्या प्रेमात पडली वगैरे, हा सगळा भाग आहे. मुद्दा काय की अप्सरा म्हणजे नक्की कोण असतात? एक तर त्या चिरतरुण असतात, त्यांना जन्म निरनिराळ्या ठिकाणी उर्वशीचा जन्म त्या उरू ऋषी नाही, उरू ऋषी नाही, ऋषींचा दुसरा आहे, पण उरू म्हणजे मांडी. तुम्ही काय सौंदर्याच्या अप्सरांच्या वगैरे वर्णन करता. मांडीवर त्यांनी शड्डू ठोकला आणि त्यातून एक अत्यंत सुंदर अप्सरा निघाली, ती उर्वशी. गंमत बघा. आम्हाला कशाचंच नाही आहे, पण मेनकेला काम द्यायला पाठवलं होतं की तुम्ही विश्वामित्राचा तपोभंग कर. रती आणि मदनाला शंकराचा तपोभंग कर म्हणून पाठवलं जातं. त्याच्यात मदन जाळला जातो. म्हणजे या अप्सरांना सुद्धा दुसरं जीवन आहे. नुसतं स्वर्गात राहायचं, इंद्र वगैरेंचं मनोरंजन करायचं नृत्य करून वगैरे असं नाही आहे. त्यांची सुद्धा चरित्र आहे. रंभा हा दुसरा शब्द आहे. केळ या अर्थी केळीचं झाड आहे ना, म्हणून आज रंभा व्रत करायचं का? आज निदान एक केळीचं झाड लावायला काय हरकत आहे? पाऊस सगळीकडे सुरू झालेले आहेत आणि सुंदर ते आपलं रंभा व्रत असायला काही हरकत नाही. मोरोपंतांचे एक आर्य अभिमन्यूच्या पराक्रमाचं वर्णन करणारी. कुरु सैन्यात गमेहा कसा? ज्यापरी रंभा काननात वाराहो. रंभा म्हणजे केळी, कानन म्हणजे वन. केळीच्या वनात जर जोरदार वारा शिरला तर एकही पान शिल्लक राहत नाही. कधी कधी केळी सुद्धा उन्मळून पडतात. असा हा कुरु सैन्यात गमे म्हणजे वाटे हा. ज्यापरी रंभा काननात वाराहो. अशा अभिमन्यूला त्या विजयश्री देऊनी त्याला का नाही विजय देणार? परी रंभा का न नातवा राहो, हे मोरोपंत आहे. म्हणजे रंभा म्हणजे
केळीच्या वनात वारा शिरला तर काय होईल, आणि हा रंभेचा नातू आहे म्हणजे एका अर्थाने उर्वशीचा नातू आहे. उर्वशी मूळ आपण ते सगळी कथा बघितलेली आहे, म्हणजे हा अप्सरांचा नातू आहे. मग आपल्या नातवाला विजयश्री दिल्याशिवाय रंभा कशी राहील? म्हणजे तिकडे रंभा काननात वारा हो, इकडे रंभा का न नातवा राहो. ठीक आहे, गंमत म्हणून सोडून द्या. हे रंभा व्रत हे आजचं वैशिष्ट्य आहे. पुढे जाऊया आपण. कबीराच्या जीवनात कबीराचा जन्म निरनिराळ्या शतकात आपण बघितला, आणि कबीराचा मृत्यू मग जिथे तो जन्म दिलेला आहे मृत्यू त्याचं वय 200पेक्षा सुद्धा जास्त होतं. पण एक मान्यता काय आहे की 1440 साली त्याचा जन्म झाला आणि 1518 साली तो गेला. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या नंतर आहे तो आणि तुकारामाच्या आधी आहे. 78 वर्षाचं त्याला आयुष्य लाभलं. त्यांनी ज्या रचना केलेल्या आहेत त्या रचनाला साखी, सबद, मैरेनी अशी नावं आहेत. कुठल्या भाषात त्यांनी केल्या तर फार गंमत आहे. त्या भाषा आहेत ना, एक अवधी आहे, एक दुसरी सधुक कोडी म्हणजे साधू वगैरे बोलत असतील ती, आणि तिसरं तर पंचमेली खिचडी हे त्या भाषेचं नाव आहे. भाषेचं नाव खिचडी नाही आहे, पण पंचमेळी म्हणजे त्याच्यात राजस्थानी आहे, पंजाबी आहे, अवधी आहे, खडी बोली ज्याला म्हणतात आहे, अशा निरनिराळ्या भाषांची खिचडी. आणि असतात. मोठा ग्रंथ असेल, तुमचा तर थोडा प्रवास असेल आणि तुमच्या संपर्कात लोक येत असतील तर त्यांचे काही शब्द तुमच्या वाङ्मयात येणं अगदी साहजिक आहे. नामदेव ज्यावेळेला ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रशस्ती करतात, स्तुती करतात, 56 भाषांचा केलास एक गौरव. म्हणजे ज्ञानेश्वरी तू 56 भाषा, 56 म्हणजे अनेक भाषांचे शब्द ज्ञानेश्वरीत येतात. मुद्दा काय आहे, कबीरांनी विचार केला. कबीराच्या जीवनातले काही प्रसंग आपण बघितले. उद्या कबीराच्या जीवनावर चिंतन करणार आहोत. आज कबीर 78 वर्ष जगला. त्यांनी फक्त रामनाम आणि रामनामाचा प्रसार याशिवाय काही केलं नाही. वेद, उपनिषद, गीता वगैरेंचे संदर्भ येत नाहीत. पुराणातल्या सुद्धा कथांचे तेवढे संदर्भ येत नाहीत. राम म्हणला तरी रामायणातले संदर्भ विशेष येत नाहीत. राम नाम आणि माझं राम नाम हे त्या आदी रामाचं आहे, हे आपण बघितलं. आदी राम, मूळ राम, आत्मा राम, अंतर्यामीचा राम, आतला राम, अमूर्त राम. रामाची मूर्ती वगैरे त्यांनी केली, बघितली वगैरे फार उल्लेख नाही आहे, पण तो राम आतच भरलेला आहे. हम बैठे आराम, सगळीकडे राम भरलेला आहे. मी वापरतो त्या मागात, त्या सुतात, मी करतो त्या कृतीत, खटाक खटाक आपण बघितलं ना का, सगळीकडे राम भरलेला आहे. ही त्याची रामाबद्दलची भावना होती. म्हणून सेवकाबद्दल, साधूंबद्दल, सज्जनांच्या संगतीबद्दल आणि दासाबद्दल काय म्हणलेलं आहे ते निवडक आपण बघणार आहोत दोहे आज. पूर्वी, फार पूर्वी म्हणजे 50-1 वर्षापूर्वी मराठीची जी पुस्तकं असायची 11वीला, त्यावेळेला 10वी नव्हती, 11वी मॅट्रिक होते, SSC, त्यावेळेला त्यांचं नाव असायचं गद्य पद्य वेचे. वेचे म्हणजे वेचून काढलेले वेचक. आपण काढलेले आहेत ते नुसते वेचक नाहीत, तर वेधक दोहे आहेत, निवडून काढलेले आहेत. पण कुठल्या तरी मानवी वृत्तीचा, कुठल्या तरी सत्याचा वेध घेणारे हे दोहे आहेत. खूपच आहेत. त्यातून आपण काय निवडणार आहोत? रत्नांची खाण आहे, त्यातली 4 रत्न आण, तर खरं कुठलीही 4 रत्न आणावीत. नाही तर मग ह्याच्यापेक्षा ते तेजस्वी आहे, त्याच्यापेक्षा त्याचा आकार मोठा आहे, आपण गोंधळून जाऊ. कुठलीही 4 रत्न घेऊन या. तसे आपण काही दोहे कबीराचे काढलेले आहेत. शेवटचा विचार कबीरांनी आयुष्यात कुठला केला बघा. आयुष्यभर माझ्याबद्दल लोकांनी मुसलमान का हिंदू, हिंदू म्हणतात तू हिंदू कारण राम राम म्हणतोस, मुसलमान म्हणतात तुझे कान टोचलेले नाही असं, तुझ्यात रहीम, अल्लाह वगैरे सुद्धा उल्लेख येतात. मृत्यूनंतर हा वाद होऊ नये म्हणून काशीच्या जवळ, जन्म काशीतला, मगहर नावाचं गाव आहे. आता काशीत जो लहर तला नावाचा तलाव आहे तिथेही कबीराचं स्मारक आहे, मंदिर वगैरे, आणि आत्ता मगहर इथेही आहे. तिथे तो गेला. गेल्यानंतर पुन्हा दोन्ही गटाचे आले. एक म्हणतात जाळणार, दुसरे म्हणतात पुरणार. हा वाद आलाच तिथे. मुस्लिम म्हणतात हा मुसलमान होता, आम्ही त्याला पुरणार. हिंदू म्हणत होते राम राम म्हणत होता, आम्ही त्याला जाळणार. हा वाद किती चालणार? म्हणून शेवटी कुणीतरी चादर काढली असेल, कबीराच्या प्रेतावरची चादर. तिथे ते प्रेत दिसलंच नाही, पण तुळशीची पानं होती आणि सब्जाची पानं होती. हिंदूंनी तुळशीची पानं घेतली, त्याच्यावर स्मारक म्हणजे मंदिर वगैरे उभारलं, आणि ह्यांनी सब्जाची पानं घेतली. सब्जा म्हणजे मी जर चुकत नसेल तर आपण त्याला कोकणीत तूप मिरे वगैरे म्हणतो ना, त्याचं ते बी आहे, ते सब्जाचं सुंदर सुगंध असतो त्याला. आज गंधीबद्दल आपण एक वाचणार आहोत दोहा.
सुगंध आणि तुळशीचा सुगंध गंध त्याच्यापेक्षा ती हरिप्रिय आहे, विष्णुप्रिय आहे आणि तिला महत्त्व आहे. तुलसी हे एका स्त्रीचं नाव आहे, पुढे ती देवी रूपाला पोचते. देवी भागवतात निरनिराळे तुलसी महात्म्य केवढं सांगितलेलं आहे. म्हणून तुलसी त्यांनी उचलली हिंदूंनी आणि सब्जा त्यांनी मुसलमानांनी उचललं. तिथे त्याची एकंदर चरित्र लीला संपली असं म्हणूया. काल आपण कुठे थांबलो होतो? फकीर या शब्दाकडे आपण थांबलो होतो. तो काय सांगतो ते अगदी लक्षात घ्या की ज्या वेळेला काहीच मला गरज नाही आहे, मला काही कमवायचं नाही आहे आणि मला काही गमवायचं नाही आहे, मी आहे कसा ते वर्णन करताना सांगतात, उदर समाता अन्नले, पोटभर अन्न पुरेल, जास्त नको, उद्यासाठी वगैरे साठवून ठेवू नकोस. तन ही समाता चीर, चीर म्हणजे वस्त्र. कृष्णाने गोपींची वस्त्र त्याला चीरहरण म्हणतात. ती काढून ठेवलेली वस्त्र होती आणि एका लहान मुलानं, कृष्णाचं वय 10 वर्षांचं असेल किंवा त्याच्याही पेक्षा कमी, ती केलेली क्रीडा होती. आणि नेसलेलं वस्त्र सोडणं त्याला वस्त्रहरण म्हणतात, जे द्रौपदीचं दुःशासन दुर्योधन वगैरे मंडळींनी करायचा प्रयत्न केला होता. चीर म्हणजे तन झाकण्यापुरतं, शरीर झाकण्यापुरतं वस्त्र असलं म्हणजे झालं. पुढे काय सांगितलंय ते जास्त महत्त्वाचं आहे की फकीराची तो व्याख्या करतोय आणि ती करताना तो म्हणतोय की मला काहीही मिळवायचं नाही आहे आयुष्यात, आणि आयुष्यात जर मला काही मिळवायचं नाही तर मी कशाला उगीच खटपट करू, प्रयत्न करू. आणि म्हणून म्हणतात अधिकही संग्रह ना करई, मी संग्रह कशाला करू. संग्रहाला प्रतिग्रह हा शब्द आहे, संग्रह, आणि अप्रतिग्रह म्हणजे असंग्रह. साधू संत असंग्रह त्यांनी नाही घ्यायचं, साठवायचं नाही. अधिकही संग्रह ना करे तिसका नाम फकीर. अशा फकीर वृत्तीचा कोण होता? कबीर होता. पुढे तो म्हणतो, फार हे सुंदर आहे, सहज मिले तो दूध. तुम्ही जाता जाता कुणीतरी तुम्हाला बोलवून भिक्षा दिली, ती भिक्षा दुधासारखी आहे. सहज मिले सो दूध है, मांगी मिले सो पाणी. तुम्ही मागितलं ना तर ती भिक्षा पाण्यासारखी आहे. पण अगदी हट्ट करून थांबून तिथे दिलंच पाहिजे, आणि कधी कधी सक्ती करून ही चंदा वर्गणी वगैरे मागायला येतात ना, ती भिकच असते ना एका दृष्टीने. भिक्षा म्हणा तुम्ही, पण ते पावती आधीच फोडून देतात आणि तुम्हाला द्यायलाच पाहिजे. किंचात आणि म्हणलेलं आहे त्याला. हे म्हणून काय सांगितलेलं आहे, कहे कबीर वो रक्त है. एक दूध न मागता मिळाली, मागून मिळाली सहज, तर ते पाणी आहे. पण जबरदस्तीनं सक्ती करून जर मिळाली, कबीर वो रक्त है जामे, ज्याच्यात ऐंच्यात आणि खिंच्यात आणि सक्ती आहे, जबरदस्ती आहे. आता इथे प्रसंग फार चांगलाच काय, नानक गरिबाकडे जाऊन जेवायचे. राजाला वाटायचं याने आपल्याकडे सुद्धा जेवावं. एकदा राजा त्यांना बोलवतो आणि भर दरबारात विचारतो की तुम्ही नेहमी गरिबाकडे झोपडीत जाऊन का, आम्हाला वाटत नाही का की तुम्हाला जेवण वगैरे द्यावं. तर तो म्हणाला, खरंच मी हा विचार नाही केला, पण तुझ्याकडे ज्या काही पुऱ्या वगैरे काय, तुम्ही श्रीमंत ना, ते घेऊन ये. आणि सांगितलं ती झोपडी आहे, त्याच्यात शिवी जरी भाकरी असेल ना तर ती भाकरी घेऊन ये. त्यांनी एका हातात पुरी धरली आणि दुसऱ्या हातात भाकरी धरली. आणि राजाला म्हणाला, बघ तू. त्यांनी ती पुरी अशी पिळल्यानंतर त्यातून रक्त बाहेर पडलं आणि भाकरी वगैरे पिळल्यानंतर त्यातून दूध बाहेर पडलं. तू बादशाह का झालेला आहेस? इतरांचा, लक्षात ठेवा, छळ करून, इतरांना लुटून लुबाडून त्यांचं शोषण करून तू बादशाह झालेला आहे. एक बादशाह हुआ तो 100 फकीर हो गए. 100 माणसं गरीब झाल्याशिवाय एक श्रीमंत बनत नाही. म्हणजे तुम्ही खून चूसते, त्यांचं रक्त शोषता, म्हणून तुझ्या पुरीतून रक्त, तुझी पुरी खाणं म्हणजे रक्त मांस खाण्यासारखं आहे, ते नाही मी खात. आणि गरिबांनी कष्टाने मिळवलेली भाकरी आहे ना, ते दूध आहे, ते माझं अन्न आहे, म्हणून मी तिकडे जातो. राजाने मान खाली घातली आणि म्हणाला की एक फार चांगला धडा तुम्हाला दिलास. राजाने पुढे काय केलं माहीत नाही, पण हे नानकांच्या ह्याच्यात आहे. म्हणजे न मागता बोलवून, अहो बरं झालं तुम्ही आलात, हे घ्या तुम्ही. हे काय आहे त्यांनी सांगितलेलं? दूध आहे. तुम्ही गेलात आणि सहज शक्य असेल तुम्हाला, हे पाणी आहे. पण जबरदस्तीने घेतलेली ही वर्गणी फार सुंदर उदाहरण आहे. गणपतीला वगैरे जी वर्गणी काढतात ते रक्त आहे. आणि म्हणून जामय ऐंच्यात आणि. आता बघा, आब गया आदर गया. आब म्हणजे माझा एक रुबाब शब्द वापरतो ना, प्रतिष्ठा आहे मला. आब गया आदर गया नैनन गया स्नेह. स्नेह म्हणजे स्नेह. डोळ्यात तुझ्याबद्दल जे प्रेम होतं ते प्रेमही गेलं. तुझा जो आदर करत होता तोही गेला.
आणि मुख्य म्हणजे आब तुझा त्याच्या मनात तुझी जी एक प्रतिष्ठा होती तीही गेली. केव्हा जाते ते लक्षात ठेवा. आब गया आदर गया नैन न गया स्नेह यह तीनों तबही गए, त्याच वेळेला गेले. जबही कहा कछु देह, ज्या वेळेला हात पसरून तू कुणाकडे काहीतरी द्या म्हणून मागितलंस त्यावेळेला आब गेला, आदर गेला आणि स्नेह गेला. मागू नका. रामाचे भक्तात तो राम आम्हाला देतो रे. महाराज म्हणतात की माझा परमार्थ मिंधा नाही आहे आणि समर्थ सांगून गेलेले आहेत की आमच्या मागे जगदीशाशी भजत जावे. म्हणजे जगदीशाशी मागत जावे म्हणलं तरी चालेल. तुम्ही दुसऱ्या कोणासमोर हात पसरूच नका. रामाला सांगायचा तुझा उत्सव आहे. समजा तुम्ही सांगितलं तरी तुम्ही माझा उत्सव करणारच. रामदासांचा उत्सव आहे. काय काय तुम्हाला मिळेल. काल मी तुम्हाला सहज ती मनाच्या श्लोकांची वगैरे कथा सांगितली होती. हात पसरू नका. अगदी दान आहे ना ते नादान बनवतं असं एक वाक्य आहे. दान काही कष्ट नाही. हात पसरलेले आहेत. दान नाही. कशासाठी. भिक्षा ही नेहमी दुसऱ्यासाठी मागितलेली असते, चांगल्या कारणासाठी मागितलेली असते. आणि भीक ही स्वतःसाठी अत्यंत संकुचित लाचार वृत्तीने मागितलेली असते. भिक्षा मागायला येणारा भिक्षेकरी ओम भवती भिक्षान देई म्हणेल, 2-3दा म्हणेल आणि नंतर निघून जाईल. तो भिक्षेकरी आहे. आणि भिक्षांचा संप्रदाय काल आपण बघितला होता. भिक्षा संप्रदाय कोणी सुरू केला. दत्तात्रेयांनी. आणि अजूनही तुम्ही जर गाणगापूर वगैरेला गेलात तर तिथे तुम्ही तुमची उपासना करा. तिथे वाढत असतात लोक. भात काय हे काय आणि तुम्ही याची भिक्षा करायची मागायची. आणि ती भिक्षा मागणं तुमचा अधिकार आहे. कारण स्वयंपाक करण्यात मी माझा वेळ घालवणार नाही आहे आणि तुमच्या समोरच मी सतत दत्ताची भक्ती करतोय. माझा अधिकार आहे, तुमचं कर्तव्य आहे. मला जगवणं हा हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुमच्या श्रमावर जगणं. कारण मी एखादा ग्रंथ लिहितोय. कशाला स्वयंपाक वगैरे करायची वेळ. तो ग्रंथ मी तुम्हालाच अर्पण करणार आहे ना नंतर. हेच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे की आता सत्संगतीचं महत्त्व सगळ्या साधूंनी सांगितलेलं आहे. आपल्याकडे मोक्षप्राप्तीचं रहस्य आपण गोंदवलेला वांटेला सकाळच्या उपासनेत काकड आरतीनंतर वाचतो. तोच एक गद्य भाग आहे. ब्रह्मानंद महाराजांनी लिहिलेला आहे. त्याच्यात सत्संगती याच्यासारखं मोक्षप्राप्तीचं दुसरं साधन नाही आणि तेच मोक्षप्राप्तीचं रहस्य आहे. आणि सत्संगात काय काय घडतं आपण थोडीशी उदाहरण बघणार आहोत. सत्संगात कबीर संगत साधू की. दुष्टाची सुद्धा संगत असू शकते. उलट व्यसनी माणसांची संगत जास्त लवकर जुळते. तंबाखू आहे का, चुना आहे का, चला माझा चुना तुमची तंबाखू, झालं दोस्त. तेवढ्या पुरते का होईना. सत्संगती अवघड आहे. इतकी सोपी नाही आहे ती. कबीर संगत साधू की कभी न निष्फल जाय. मग त्याने काय उदाहरण दिलेलं आहे सुंदर की जो पै बोवई भूनिके. आपण म्हणतो की बीज जर जाळलं नाही भाजलं भर्जनम भवबीजानम तर त्याला पुढे रोपं येत नाही. त्याची पुढे परंपरा चालू राहत नाही. म्हणून तुम्ही प्रत्येक कर्म रामनामाच्या भट्टीत भाजून जर केलं तर त्या कर्मातून पुढची परंपरा होत नाही. आपण म्हणतो काय कर्माची कटकट. हे केव्हा कर्माचे दशावतार संपणार आहेत. कारण आपण कर्म तसं करतच नाही. भाजून तुम्ही मक्याचं लावणार नाही रोप येणार. भाजून तुम्ही काही करा. तांदूळ भाजले म्हणून नाही. म्हणून श्रावण महिन्यातल्या सोमवारी भाजतात धान्य पूर्वी जाती असायचे आणि ते करून त्याची जे दशमी दुधात भिजवून ते करायचे. भाजलेलं धान्य ते उगवत नाही आहे. म्हणून आपण बघितला होता विचार हा पूर्वी की जिथे आपण संतांच्या स्थानी किंवा तीर्थक्षेत्रात जातो तिथे जो प्रसाद दिला जातो कुठे लाह्या दिल्या जातात. लाह्या म्हणजे भाजलेलं धान्य. ज्वारी असेल, जोंधळे किंवा मका असेल. चुरमुरे दिले जातात, पोहे दिले जातात. माहीत आहे ना. हे सगळे भाजलेले आहेत. चणे फुटाणे दिले जातात. आपणही आणतो जत्रेतून वगैरे. ते परत फुटाणे चणा घातला तर नाही होणार. तो हरभरा घातला तर त्याचं नवीन झाड होणार आहे. पण संतांचं उलट आहे. तो म्हणतो की जो पै बोवई भूनिके जाळलेलं फुले फले अघाय. आनंद देतात तुम्हाला. ते फुलतात फळतात. म्हणजे तुम्ही संतांना जे काही द्याल म्हणजे पक्वान्न द्या, त्यांची काहीतरी सेवा करा. म्हणजे संत आहेत कसे भाजलेल्या बीजासारखे. त्यांना काही चिकटत नाही. त्यांनी कर्म केलं तर त्यातून काही निष्पन्न होत नाही. कर्म केलं समाप्त झालं. हे समाप्त हा शब्द समाप्त सगळ्या बाजूनी ते संपलं. त्यातून नवीन कर्म नाही. आपण म्हणतो की अरे काय याच्यासाठी का तुला मी माझा विद्यार्थी बनवला, अरे याच्यासाठी का शिष्य बनवला. ही कर्माची परंपरा चालू राहावी. ही गुरु शिष्य परंपरा वगैरे ही परंपरा आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता
हा तो विषय आहे की उपकार संपलाच, त्यातून नवीन निर्माण झालं की मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्यांची पुन्हा पुन्हा जन्म घ्यायची तयारी आहे तुकारामाची, पण आता मी कर्म करतो त्यातून बंधन निर्माण होणार नाही. बंधन म्हणजे पाप किंवा पुण्य निर्माणच होणार नाही. अशा पद्धतीने तुमचं कल्याण व्हावं, पूर्णपणे तुमचं कल्याण व्हावं, माझा काही स्वार्थ नाही आहे, हे संत करतात. म्हणून संत हे भाजलेल्या बीजासारखे असतात, हे अगदी लक्षात घ्या. पुढे सांग, कबीर संगत साधुकी. साधुकी संगत कशी आहे? जो गंधी की बास, सुगंधी वगैरे अत्तर वगैरे त्यांच्या खोलीत जरी गेलो, त्यांच्या जवळ जरी गेलो, त्यांच्या वस्त्रांना सुद्धा वास येतो. गंधी म्हणजे सुगंधी व्यापार करणारे, अत्तराचे, अगरबत्तीचे, सुवासिक द्रव्यांचे जे व्यापारी असतात त्यांना सुवास येत असतो. म्हणजे त्यांचा वास म्हणजे सहवास जर केलात तुम्ही तर तो वास तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. सत्संगतीची हीच गंमत आहे ना. म्हणजे संताची जर संगत केली तर संताचे काही गुण तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. शक्तिपात म्हणतात, ती शक्ती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कबीर संगत साधू की जो गंधी की बास, म्हणजे सुगंधी द्रव्य अशा विकणाऱ्यांचे वगैरे बास, जो कुछ गंधी दे नाही, तुम्हाला पाहिजे ते अत्तर त्या गंधीकडे नाही आहे, किंवा त्यांनी तुम्हाला जे दिलं त्यात काही व्यवहार जरी झाला नाही तरी सुद्धा तो वास जो आहे, पुण्याला तर सुगंधी गल्ली आहे, बस जरी तिथे थांबली तरी सगळीकडे सुगंध पसरलेला असतो. बास म्हणजे वास, आणि वास म्हणजे जयाने सदा वास नामात केला. हा वास आहे, हा सहवास आहे. जिथे आपण राहतो तो निवास आहे, आणि आपण आपल्या कामासाठी जातो तोही प्रवास आहे. सगळीकडे हा वास आहे. हा सगळीकडे वास म्हणजे रामाच्या रूपाने भरलेला आहे. सुगंधीम पुष्टिवर्धनम, सुगंधी. इथे तो ते सांगतो, जो कुछ गंधी दे नाही, काही दिलं नाही समजा तुम्हाला त्यांनी, तो भी वास सुवास. त्याचा सहवास जो आहे ना तो सुवासिक आहे, तो सुगंधी आहे. हा सत्संगाचा फार मोठा फायदा आहे, अगदी लक्षात घ्या. महाराज वगैरे नेहमी म्हणतात ना, सज्जनांच्या संगतीत राहावं, पडून राहावं म्हणतात. अशा एका चांगल्या ठिकाणी जिथे आध्यात्मिक उपासना आहे तिथे पडून राहा तुम्ही. तुमच्या कानावर अखंडित अध्यात्म पडेल, आणि समर्थ म्हणतात अखंडित अध्यात्म करणी कानावर पडावं. आणि मी अशी काहीतरी क्षेत्र बघितले ते सांगतात, रघुराज थक्कीत होऊन पाहे. राम म्हणतो, कसली उपासना करतोय तुम्ही. लहान मुलं सुद्धा किती तल्लीनून माझं नाम घेत आहेत. म्हणजे राम थक्क होतो, इतकी तुम्ही उपासना करा. व्हावे ब्रह्मांड होनी जाड, घालूनी अकलेचा पवाड, तेथे कोठून आणले द्वाड. द्वाड करंट पण, एक जाड म्हणजे श्रेष्ठ, वाड म्हणजे मोठं, आणि द्वाड म्हणजे नष्ट, काही त्याच्यात गुण नाहीत असे. म्हणून घालूनी अकलेचे पवाड, खूप प्रयत्न करा बुद्धीचे वापरून वगैरे. व्हावे ब्रह्मांडाहून जाड, अशी रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. हे लक्षात ठेवा. ब्रह्मांडाच्या पलीकडे रामकथा न्या. ब्रह्मांडाच्या पलीकडे कसं शक्य आहे? अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक जर गुरु आहे, आणि गुरुनी तुम्हाला जर रामनाम दिलेलं आहे तर रामनाम तिथपर्यंत नेऊन पोचवणं हे तुम्हाला शक्य आहे. त्या दिशेनं तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे. सद्गुरू प्रेरणा देतात, आपले प्रयत्न आणि प्रार्थना कमी पडतात, एवढंच लक्षात ठेवा. आणि म्हणून सांगितले की एक घडी आधी घडी, आधी में पुनी आध. म्हणजे सत्संग तुम्हाला एक घडी म्हणजे आपण एक तास मिळाला काय, अर्धा तास मिळाला काय, अर्ध्याचा अर्धा म्हणजे एक 15 मिनिटं मिळाला काय, 1 मिनिट जरी मिळाला काय, त्याच्यात काय होतं मी तुम्हाला सांगतो. सत्संग म्हणजे फार साधू वगैरे समजू नका. मागे तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं की एक वाङ्मयाचा विद्यार्थी म्हणून मी ते पुस्तक वाचत होतो, विनोबांचं तुकाराम सार नावाचं. तुकारामाचे अभंग सारभूत त्यांनी काढले होते आणि त्याच्यावर त्यांचं विवरण होतं. वाचताना मी तल्लीन जातो का विनोबा साने गुरुजी हे आमचे आदर्श. आम्ही त्यावेळेला आध्यात्मिक मार्गावर जरी नसलो तरी ते वाङ्मय संतांचं या लोकांकडून आलं म्हणून आम्हाला आवडायचं, आमच्यावर ते प्रभाव पडून जायचं. आणि शेजारी एक म्हातारा बसला होता, पागोटं वगैरे घातलेला, आणि तो वारकरी वगैरे असेल, पुन्हा पुन्हा बघत होता. त्याच्या पागोट्याचा माझ्या नाकाला त्रास होत होता. मी त्यांना म्हणलं की काका तुम्ही पुस्तक घ्या, वाचा तुम्ही. आणि तो माझ्या आधी उतरणार होता. उतरताना त्यांनी मला पुस्तक परत दिलं. मी म्हटलं नाही,
मी दुसरं मागवू शकेन, तुम्हाला हे पुस्तक इतकं आवडलंय तुम्ही घेऊन जा म्हणून खरंच त्याला पुस्तक दिलं. त्यावेळेला त्यांनी मला एक प्रश्न विचारला. तुम्ही म्हटलं शिकलेली माणसं, पण तुम्हाला समर्थ रामदास माहीत आहेत आणि ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर माहीत आहेत, बरोबर? ज्ञानेश्वरांनी सांगितले हरिमुखे म्हणा, ते तुम्ही चूक म्हणता. म्हणजे ज्ञानेश्वरांपेक्षा ज्ञानी तुम्ही आहात? सदा सर्वदा राम वाचे वदावे असं समर्थ रामदास सांगतात. समर्थ रामदासांपेक्षा तुम्ही समर्थ आहात? विचार करा. आणि ते एक वाक्य सत्संगातलं, माझ्या जीवनातलं एक पहिलं सत्संगी वाक्य म्हणलं तरी चालेल. मी विचार करायला लागलो की ज्ञानेश्वर सांगतात हरिमुखे म्हणा, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. हे आमचे सोयरोबा सांगतात. किती प्रत्येक संत तेच सांगतो, निरनिराळ्या धर्मातले संत तेच सांगतात. याचं वाचन होतं, पण तो ठप्पा म्हणतात ना, शिक्का किंवा मुद्रा त्याच वेळेला बसली. आणि महाराज त्यांच्याच तोंडातून बोलले की ज्ञानेश्वरांची असेसमेंट तू काय करतोस? ज्ञानेश्वर एवढे आहे, नंतर तुकाराम एवढे आहेत. पुलंचं विनोदी वाक्य आपण मागे सांगितलं होतं ना, की तुकाराम अभ्यासाला असतात, ज्ञानेश्वर अभ्यासाला असतात, रामदास अभ्यासाला असतात आणि परीक्षा मराठीचा पेपर झाल्यानंतर बाहेर पडतात. तो किती मार्कांचा तुकाराम सोडवलाय? मी 3.5 मार्कांचा सोडवलाय. आणि ज्ञानेश्वर 1.5 मार्कांचा. जणू काही हे 3.5 आणि 1.5 शहाणे ज्ञानेश्वर आणि तुकाराम असल्या प्रकाराने फक्त शिकतो का आपण? नाही, चिंतन करत शिका. मग एखादं वाक्य, एखादा शब्द सुद्धा सत्संगाचं सार बनून जाईल आणि एखाद्याचा जीवनाचा प्रवास किंवा प्रवाह बदलेल, दिशा बदलेल. वाल्याचं उदाहरण कायम ठेवायचं. नारद किती वेळ होती वाल्याकडे? नाही ना. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, बाबा रे तू एवढी पापं केलीस, घरून जाऊन विचारून मी इथेच थांबतो. त्यावेळेला वाल्या गेलेला होता. आल्यानंतर म्हटलं कोणी माझ्या पापात वाटेकरी नाही आहे. नाही ना, असंच असतं. आता बस इथे रामनाम घे. नारद निघून गेले. नारदांचा ध्रुवाला किती पडला होता, प्रल्हादाला किती. इथे येतात, थांबतात आणि निघून जातात. पण ते जे करतात ना, त्यातून त्या माणसाच्या जीवनाची दिशा बदलते. क्रांतीचा क्षण असतो तो. आणि हे जर लक्षात घेतलं तर मला वाटतं की सत्संग म्हणजे फार तासनतास वाङ्मय संतांचं म्हणजे हे नाही. पुढे कबीराचाच आपण उद्या बघणार होते श्लोक, की तुम्ही 2.5 अक्षर प्रेम का, प्रेमाचे 2.5 अक्षर किंवा 3.5 मात्रांचा ओंकार, एवढंच तुम्ही करा. या ओममध्ये किती अर्थ भरलेला आहे. उपनिषदांचं सार म्हणून विनोबांचं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी 47-48 काही अर्थ दिलेले आहेत ओम याचे. आणि इतकं जीवनाला ओंकार व्यापून आहे, विश्वाला ओंकार व्यापून आहे, काळाला ओंकार व्यापून आहे. तो अनादि आहे, अनंत आहे, म्हणून आत्ता आहे, सगळीकडे असल्यामुळे सर्व व्यापून आहे. मी जिकडे जातो तिथे ओंकार आहे. आणि ओम हीच त्याची प्रतिमा आहे, हीच त्याची मूर्ती आहे. ओम दिसतो कसा? ओम सारखाच ना. ओम म्हणून आणखीन काही देव नाही आहे. ओंकारेश्वर म्हटल्यानंतर शंकर आठवतो आपल्याला. ओमचा कुठला देव आहे? ओमचा आकार. तिथे आपण परवा हा विषय बघितलाय की ओम राम हे नावं, हे शब्द, ही अक्षर त्याच त्यांच्या मूर्ती आहेत. मग राम असा दिसत होता, ही सगळी वर्णन आहेत. पण राम र ला कना राम, इंग्लिशमध्ये RAM हेच त्यांचं नाव आहे आणि हीच त्यांची अक्षर मूर्ती आहे. हा विचार आपण बघितला होता. हाच कबीर सांगतो की अर्धी घडी 15 मिनिटचा बघितलं तरी कबीर संगत साधू की कटई कोटी अपराध. वाल्याचं उदाहरण डोळ्यासमोर आणा ना. किती अपराध केले होते त्या अंगुलीमालांनी, किती अपराध केले होते. पण बुद्ध भेटला आणि बुद्धांनी सांगितलं 3 पानं त्या झाडाची तोडून आण. जी वाल्या कोयाची नारदांना बघून जी प्रतिक्रिया झाली होती तीच त्याची झाली. अंगुलीमाल सुद्धा कुऱ्हाड घेऊन त्यांना मारायला गेला बुद्धांना. बुद्ध शांत. हा वाल्या मारायला गेला, नारद शांत. आणि शांत म्हणजे इतके शांत, त्यांच्या श्वासाची गती भीतीने बदलली नाही. आपल्या श्वासांची गती बदलते. गणिताचे पेपर्स वाटायला येत आहेत. माझा 18वा नंबर आहे. 15 आल्यानंतर श्वास धडे 16, 17 वाढते ना गती. भीतीने वाढते. काहीतरी अपेक्षा रहस्यमय असेल, उत्सुकता त्यांनी वाढते. अँझायटी, काळजी, चिंता त्यांनी वाढते किंवा कमी होते. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात पहिली रिॲक्शन ज्याला कंजेक्टिव्हल म्हणतात. कंजेक्टिव्हा म्हणजे आपली डोळ्याच्या पापण्या. जरा काही झालं की आपण पापण्या मिटतो. विदाऊट बॅटिंग अँड आयलिड म्हणतात. पापण्या वगैरे काही नाही. नारद असेच उभे राहिले. तू कुऱ्हाड घेऊन त्यांच्याकडे आला. ते म्हणाले माझ्याकडे तुला देण्यासारखं काही नाही आहे, ते घे. तुला एकतारा पाहिजे का?
तुला त्या चिपळ्या पाहिजेत का? या खडावा सुद्धा तुला देतो, मला काही लागत नाही, मी आकाशमार्गाने जातो. पण जीव तुला जर पाहिजे असेल तर तो केव्हा ना केव्हा तरी जाणार आहे, जीव घे, त्यात तुझं कल्याण असेल तर. हा संवाद जो आहे ना तो तिकडेही तसाच झाला. 3 पानं तोडून आण, अंगुलीमालाला सांगतो. अंगुलीमाल तोडून आणतो, आता जोडून ये. तो म्हणतो ते कसं जमणार आहे, तोडलेली पानं काही जोडता येतात? म्हणाले हा विचार तू तोडण्यापूर्वी करायला नको होतास का? आता अंगुलीमाल विचार करायला लागतो. तू लोकांना जीव किंवा जीवन देतोस का? नाही ना. मग त्यांचा जीव घेण्याचा तुला काय अधिकार आहे? जीव घेण्यापूर्वी हा विचार केलायस का की प्रसंग पडला तर त्याला मी जीव परत देऊ शकेन? नाही ना. म्हणून हे जे आहेत ना हे सत्संगाचे क्षण आहेत. ते मोठा उपदेश वगैरे समजू ना, उपदेश सत्संगच आहे. आता संत संघ आणि सत्संग याच्यात एक मार्मिक फरक लक्षात घ्या. संत म्हटल्यानंतर व्यक्ती आपल्याला आठवते आणि सत म्हटल्यानंतर विचार सत्य आपल्याला आठवतं. म्हणून व्यक्तीच्या तुम्ही जर सान्निध्यात राहिलात तर मर्यादा आहेत त्याला. कारण व्यक्ती अगदी तुम्ही पाय जरी चेपत असलात तरी त्याला देहधर्म आहेत, त्यांना आंघोळ करायची, त्यांना मलमूत्र विसर्जन करायचे. कसे राहणार तुम्ही त्यांच्याबरोबर कायम? नाहीच राहू शकणार. ही देहाचीच मर्यादा आहे. देह इथे आहे तर तिथे नाही आहे आणि तिकडे गेल्यानंतर इथे नाही आहे. म्हणून कितीही मी अगदी ठरवलं की मी सतत देहात असलेल्या गुरुशी किंवा संतांशी असणार, त्यांच्या सहवासात, नाही जमत. आणि सत म्हणजे त्यांनी विचार, त्यांचं वाङ्मय, प्रवचन. आता महाराजांची प्रवचनं, त्यातली शक्ती, महाराजांचं चरित्र बाबांनी लिहिलेलं, त्यातली शक्ती, त्यामुळे आज गोंदवल्याचं वैभव दिसतं. शिर्डीचे साईबाबा, तो साई सच्चरित्र ग्रंथ, आणि शिवाय त्यांनी दासगणूंनी केलेली प्रवचनं, आणि दासगणूंनी ग्रंथ केला गजानन विजय, आणि त्यांनी भारतभर हिंदीतून आणि याच्यातून मराठीतून प्रवचनं केली. त्यामुळे ही वैभव आलीत ना त्यांना. पण म्हणून ते दासगणू किंवा दुसरे कोणी असतील त्यांचं कर्म नाही आहे, ते त्यांचं कर्तृत्व नाही आहे. कर्तृत्व ते साईबाबांचंच आहे, गजानन महाराजांचंच आहे. महाराजांचं चरित्र जरी लिहिलं तरी महाराजांचं कर्तृत्व आहे. पण कर्तृत्व देह संपला की संपत अदृश्यपणे चालू राहतं. आता बाबांनी लिहिलेलं चरित्र हे महाराजांचं कर्तृत्व नाही का? आहे ना. मी जर पूर्णपणे महाराजांना जोडला गेलेलो आहे, मी जर पूर्णपणे समर्पण आणि शरण वृत्तीनं माझ्या सद्गुरूशी तर मी जे करीन ते तेच करतायत. पण हे सूक्ष्मातलं आहे. सत्संग हा विचारांचा किंवा सूक्ष्म संघ आहे आणि त्यामुळे तो आज जातो. संतांचं दर्शन घेतलं, काय आज महाराज तेजस्वी दिसत होते, नाही? आल्यानंतर आपण त्यांची सेल्फी घेऊ, हे घेऊ, चालेल. 9 दिवसात आपण म्हणतो 9 दिवसांची नवलाई, 9 days वंडर. हे गुरुपौर्णिमेला फोटो वगैरे काढले तर पुढच्या अमावस्येपर्यंत सुद्धा आपल्याला त्याचं कौतुक. एकदा पाठवले की आपला अर्ध उत्सुकता गेली. अल्बम केला तर कोणी येणाऱ्या दाखवायला विसरलो आपण. कारण कितीतरी झालं, तो देहाचा फोटो आहे, देहाची प्रतिमा आहे. ती देहाला मर्यादा आहे. पण चैतन्य ज्या वेळेला आपण म्हणतो, एखादी शक्ती ज्या वेळेला म्हणतो, त्यावेळेला ती अमर्याद आहे. कारण ती सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असल्यामुळे ती जास्त प्रभावी आहे. हा महत्त्व लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी काय सांगितले, एक घडी आधी घडी आधी में पुनी आध, पुन्हा अर्ध्यातला अर्धा, कबीर संगत साधू की कटई कोटी अपराध. म्हणून ही सगळी उदाहरणं दिली की सत्संग जर मिळाला तर कितीतरी. सगळे आणखीन एक उदाहरण सांगता येईल इतिहासातलं. अशोक, कलिंगाचं युद्ध हे त्याच्या जीवनातलं महत्त्वाचं युद्ध होतं. अशोकाने आपल्या भावांना क्रूरपणे मारले राजा होण्यासाठी. अशोक हा काही फार नाही, पण बुद्धांनी केवढा बदल करून दिला. ज्या वेळेला कलिंग युद्ध जिंकलं त्यावेळेला त्याला एवढा आनंद झाला होता. म्हणून तो अशा एका टेकडीवर उभा असेल आणि बघितलं तर रे रक्त वाहतंय, रक्ताची नदी. हा सगळा चिखल, मांसाचा चिखल, इकडे सगळीकडे हाडं, ती मुंडकी वगैरे पडलेली आहे. आता ह्याच्यावर मी सिंहासन ठेवून राज्य करू? हा असताना मागून काही बुद्ध भिक्षू चाललेले आहेत की बुद्धम शरणम गच्छामी, धर्मम संघम शरणम गच्छामी आणि धम्मम शरणम गच्छामी. तेवढे शांत, त्यांच्या चेहऱ्यावर एवढं हास्य, तेवढे तृप्त. त्यांच्याकडे होतं काय? घातलेले कपडे असतील तर दुसऱ्या बिलॉंगिंग्स ज्याला म्हणतो, यांच्याकडे विवेकानंदांच्याकडे कसाही असेल. रामतीर्थ सांगितलं ना, स्वित्झर्लंडच्या ह्याच्यावर उतरले विमानतळावर आणि सगळ्या सौंदर्याने ते दिपून गेले. आहा, ओहो हो, हे करतायत. इतक्यात त्यांच्याच विमानातला एक जण येतो आणि त्यांना सांगतो ना,
यू ओ होली मॅन, यू हॅव टू बी क्विक. तिकडे आपल्याला आपलं बॅगेज आहे किंवा लगेज आहे ते कस्टम्सकडून क्लिअर करून घ्यायला नको का? तेव्हा ते म्हटले, व्हॉट इज बॅगेज, व्हॉट इज लगेज? माझ्याकडे काही नाही आहे, हे अंगावरचे कपडे. ते स्वित्झर्लंडमध्ये गेलेले आहेत. आता तुम्ही इथे कोणाला ओळखता का? म्हणाले, फक्त एका माणसाला ओळखतो, तुला. तो बघतच राहिलास, ते मी दिपून गेला त्यांच्या तेजानं आणि या उत्तरानं. तो म्हणाला, मी तुम्हाला एक लक्षात ठेव, आता आपल्याच विमानात जे काही 100 लोक होते ते माझ्या अंगावरून गेले, कोणीही मला विचारलं नाही ना, तू का थांबलास, लवकर चला, आपल्याला ते माझं लगेज नाही, बॅगेज नाही. तो म्हणतो की मग तुम्ही माझे गेस्ट, या देशात मी तुम्हाला सगळीकडे फिरवेन आणि पुढच्या देशाचं तिकीट काढून देईन. असे प्रवास केले या लोकांनी. म्हणजे खरंच तो जो आहे राम, तो आम्हाला देतो रे. हे काय फक्त आम्ही कोणाचे खातो रे, हे फक्त खाण्याबद्दल आहे? नाही, कपडे तो देईल, तो काय देणार नाही सांगा, कारण हे सगळंच त्याचं आहे. माझी श्रद्धा निष्ठा कमी पडते आणि हे मान्यच केलं पाहिजे आपण. म्हणून मगाशी सांगितलं ना की क्षणभराचा सत्संग, विवेक, आपण बघितलाय तो प्रसंग. आता इथे ते उदाहरण बघा ना, की फर्स्ट क्लासचं तिकीट काढून दिलेल्या मध्यरात्रीची वेळ आणि प्रचंड थंडीतून जाणार आहे. आणि राजाने एक रजई जरीत शिवलेली, म्हणजे सोन्याच्या धाग्यात. त्या रजई म्हणजे ब्लँकेट, 4-5 हजार रुपये किंमत असेल त्यावेळी. विवेकानंद म्हणाले, मला याची काही गरज नाही आहे. असू दे स्वामीजी, वाटेवर थंडी असेल, माझ्या प्रेमाची भेट म्हणून तुम्ही घ्या. ते म्हणाले, काही हरकत नाही, देतो, पण मला दुसरा कोणी योग्य व्यक्ती दिसला तर मी त्याला देऊन टाकेन, ते तुम्हाला काय करायचं ते करा. दिले. गाडी सुरू झाली, थंडी पडायला लागली, यांनी प्रेमाने दिले म्हणून यांनी पांघरलं. मध्यरात्रीनंतर एका स्टेशनवर एक चोर शिरला, फर्स्ट क्लासमध्ये काहीतरी माल मिळेल असा. तो बघितलं तर लगेज बॅगेज काही नाही, हा शांतपणे झोपलेला आहे. पण हा बलदंड आहे, त्यांनी आपला दंड पकडला ना तर आपली सुटका नाही आहे. असा ते विवेकानंदांचं शरीर आहे. उजव्या कुशीवर झोपलेले आहेत, ज्यांच्याकडे काही नाही, तर हे ब्लँकेट मिळालं तर त्याची सुद्धा बाजारात किंमत येईल आणि मला काहीतरी फायदा होईल त्याचा. उजवीकडे झोपलेले आहेत, काढलं ते उठले तर मी का अगदी चालत्या गडीतून उडी कुठे मारणार आहे. डावीकडे झाले आणि पहाटे 4ला उताणे झाले आणि उठून बसले. त्यांची ध्यानाची वेळ होती. उताणे झाले की काढायचा आणि पळायचं गाडी स्लो झाल्यानंतर, अशी त्याची योजना होती. पण आता नक्की ते जागे केव्हा होत आहेत याच्याकडे बघत बघत ते त्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. बाकीचं शरीर त्या ब्लँकेटनी झाकलं होतं. पण विवेकानंदांचा तेजस्वी चेहरा, डोळे मिटलेले होते तरी, तर त्यांचे डोळे आपण म्हणतो ना मेस्मेरायझिंग आहेत, दुसऱ्यावर प्रभाव पडणारे डोळे होते. आणि अशा वेळेला उठून बसतात. हा बसलेला आहे, तोही कुडकुडत होता की थंडीत, तो काही ब्लँकेट वगैरे घेऊन आलेला नव्हता. ते म्हणाले, माय चाइल्ड, यू आर शिवरिंग इन द कोल्ड. त्याला ते काही कळलं नाही काय बोलले ते, म्हणून त्यांनी ते काढलं, त्याच्या लपेटलं आणि म्हणाले, हे तुला घेऊन जा. तो म्हणला, मी चोर आहे, पण मी चोरीचा विचार करून तुमची क्षमा मागून जाणार होतो, कारण तुमच्या चेहऱ्याकडे बघत बघत माझ्या मनातले चोरीचे विचार गेले. आत्तापर्यंतच्या जीवनाबद्दल मला पश्चात्ताप झाला. तुमचा आशीर्वाद घ्यायचा आणि जायचा. ते म्हणाले, ठीक आहे, हे विक बाजारात आणि जे पैसे येतील त्यातून छोटासा व्यवसाय सुरू कर, तुझं कल्याण होईल. बघा ना, हे केवढा सत्संग आहे हा. आणि प्रत्यक्षात बोलणं कुठे काय झालंय, विषय झालेलंच नाही. संग, वास, सहवास आपण म्हणलं ना, तो महत्वाचा आहे. पुढे काय सांगितलं, मथुरा, काशी, द्वारिका, हरिद्वार, जगन्नाथ, या निरनिराळ्या पुरी आहेत की नाही. पुरी म्हणजे पवित्र नगर, द्वारकापुरी, काशीपुरी, या सगळ्या आहेत. साधू संगती हरिभजन बिन कछुन आवे हात. अगदी जगन्नाथाला जरी गेलात तरी अपना हात जगन्नाथ, हे प्रयत्नवाद्यांचं वाक्य आहे. तुमच्या हातात काही लागणार नाही. साधूचा संग पाहिजे आणि भजन म्हणजे सेवा किंवा भक्ती केली पाहिजे, तरच तुम्ही तीर्थक्षेत्रात, म्हणजे काशी, मथुरा, द्वारका, हरिद्वार. आपण करतो काय, हरिद्वारला जातो आणि सगळ्यांना सांगतो, संध्याकाळी 7च्या आधी गेलं पाहिजे, कारण ती आरती जी गंगेची असते आणि तिथे जे लक्षावधी दीप सोडतात, दिवे पाण्यावर तरंगणारे. आपण कुरवंड्या येती वगैरे म्हणतो ना पांडुरंगाच्या आरतीत, ती कुरवंड्या म्हणजे भक्तजन येते आणि ते कुरवंड्या म्हणजे ते दिवे, द्रोणात दिवा असतो आणि ते नदीवरून सोडतात आणि ते फार चांगलं दिसतं ते दृश्य. तुम्ही हरिद्वारला गेलात
आरती करणाऱ्याच्या जवळची तुम्ही जागा पकडली, त्या आरती इतकी छान ओवाळतात आणि म्हणतात. मोठी मोठी आरती असते, आपल्याला उचलणारी नाही. तुम्ही त्याचे प्रत्येकाचे फोटो घेताय आणि नंतर ते दिवे सोडले जातात, त्या दिव्यांचे फोटो घेता, त्या दिव्याच्या पार्श्वभूमीवर सेल्फी वगैरे हे सगळं तुम्ही घेता. करत नाही काय? गंगेची आरती आपल्याला माहीत नाही, पण निदान जय गंगे असेल, गंगा माता असेल, तेवढं म्हणायला काय हरकत आहे? त्यावेळेला मी सेल्फी घेत असतो, त्यावेळेला मी फोटो घेत असतो. तीर्थक्षेत्र किंवा धाम, चारोधाम यात्रा करतो, पण आपलं लक्ष बाहेरच्याच गोष्टींकडे असतं. मूर्ती जरी बघितली तरी मग तिथे एक मिनिटभर मला दर्शन, ते समजा काही सेकंद देणार, बाजूला उभं राहता येतं. बाहेर येऊन मला आकाशाच्या, हिमालयाच्या पार्श्वभूमीवर त्या शिखराचं दर्शन घेता येतं. शिखर दर्शन हे देवदर्शन सांगितलेलं आहे. मुखदर्शन आणि पददर्शन. पददर्शन माझं डोकं टेकवण्यासाठी मला जवळ जायला पाहिजे, पण मुखदर्शनासाठी अशी जागा केलेली असते आणि तिथून मी पांडुरंगाकडे शांतपणे बघत बसतो. तिथे काही मला कोणी हलवणार नाही आहे. आपण तेही करत नाही. आपलं लक्ष पंढरपूरला गेल्यानंतर हे आणायचं, ते आणायचं, त्या आजीने ते आणायला सांगितले, काकाने ते आणायला सांगितले, काय यादी आहे ते काढ. खरेदीतच आपलं जातं लक्ष. मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो की आपण आपल्या खाण्याच्या सवयी बदलत नाही. पंढरपूरला आपण काही तास किंवा एक दिवस आहोत ना, सकाळी पांडुरंगाची दर्शन होई तोपर्यंत आम्ही काही खाल्लं नाही आहे, किंवा खाल्ले तर फक्त शेंगदाणे, राजगिरे, खजूर, फळं एवढीच खाल्लेली आहेत. बाहेर पडल्यानंतर कितीतरी भक्त जे हॉटेल्स आहेत तिथे सुंदर भज्यांचा वगैरे वास येत असतो. आता सध्याची परिस्थिती मला माहीत नाही, मी काही वर्षांपूर्वीच सांगतोय, तिथे घुसतात ना, कारण दर्शन झालं, पांडुरंगाचं दर्शन. आता भजी खायला हरकत नाही, आणि तिथे पुढे आपण मांसाहारी सुद्धा पदार्थ असतातच की. मी कशासाठी जातो, माझी दृष्टी काय आहे? एक उदाहरण तुम्हाला सांगतो, हे घडलेलं आहे. काही लोक एका पूर्वी ट्रॅक्स असायचे आणि त्याच्यात 8-10 लोक जायचे, गेले होते निरनिराळ्या दर्शनाला. त्याच्यात काही चिकित्सक असतात, काही नास्तिक असतात, मित्र मंडळ म्हणून आलेले असतात. त्याच्यातला एक जण पंढरपूरला इकडे तिकडे तिकडे, त्या माणसाने गोंधळलेला स्व प्रसाद घेताना क्यूमध्ये उभं राहून प्रसाद घ्यायला, मी काय भिकारी आहे, हे त्याचं आर्ग्युमेंट. आणि शेवटी तुम्हाला खरंच सांगतो की त्याच्या बायकोला काहीतरी वाटलं की अरे हे पाप लागेल आपल्याला काहीतरी, म्हणून तिने घेतला 1-2 घास आणि त्यांना सांगितलं आपण हा तरी प्रसाद घ्या. जेवण झालं पण, कारण तो यायलाच तयार नाही, मी भिकारी नाही, क्यूमध्ये उभं राहून मी कशाला जेवू वगैरे वगैरे असली वाक्य. पंढरपूरहून येताना एक भक्त म्हणतो, आणि याचं वाक्य जवळजवळ एकाच वेळेला आलेलं आहे. पंढरपूरचा सगळा मुक्काम, पंढरपूरचे निरनिराळे मंदिरं बघून ट्रॅक ज्या वेळेला पंढरपूर सोडायला लागला त्यावेळेला भक्त होता, तो म्हणतो इथे किती मंदिर आहेत, जिकडे तिकडे शिखरच शिखर. माझा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे हा. तो म्हणतो जिकडे तिकडे शिखरच शिखर, आणि हा म्हणतो जिकडे तिकडे डुकरच डुकरं. आणि पंढरपूरला खूप डुकरं होते त्यावेळेला, होते अजूनही असतील कदाचित. बघा, त्याला डुकरं दिसतात आणि त्याला शिखरं दिसतात. एकाला चिखल दिसतो आणि दुसऱ्याला तारा दिसतो. गंमत बघूया ना आपण. माझी दृष्टी आहे ना, आणि दृष्टी सत्संगात सुधारते, त्याला सत्संग म्हणतात. संत संघ चांगलाच आहे. सत्संग आणि संत संघ यांची तुलना करत नाही, पण संत संघ मला 24/7 म्हणजे सतत मिळणार नाही आहे. मर्यादा आहे माझ्या देहाची, माझ्या जीवनातल्या कर्तव्यांची आणि संताच्या वास्तव्याची मर्यादा आहे. शिर्डीला साईबाबा असताना काही सगळेजण साईबाबांकडे राहत होते, शिर्डीतले सगळेजण सुद्धा जात नसतील त्यांच्या दर्शनाला. विचार करा. म्हणून सत्संगाची जी महती सांगितलेली आहे, मथुरा, काशी, द्वारका, हरिद्वार, जगन्नाथ, साधू संगती एक आणि हरिभजन बिना कुछ लगेना हात. तुमच्या हातात काही पडणार नाहीये, तुम्हाला काही मिळणार नाहीये. साधू संत आणि भजन म्हणजे नामस्मरण ते केलं पाहिजे केंद्रात, आपल्या निर्णय क्षेत्रात जाऊन. आता क्षेत्रांबद्दल पुढे काय, फार सुंदर आहे तो विचार. तो विचार नारदांनी भक्ती सूत्रात सुद्धा सांगितलेला आहे की तीर्थक्षेत्र ही पवित्र होतात ती तिथे जे संत वगैरे जातात आणि भक्त जातात खरे, त्यांनी केलेल्या भक्तीमुळे ते तीर्थत्व येतं. गंगा तर इतक्या, आपण म्हणतो ना, काही 1000 किलोमीटर जर वाहत गेली असेल तर सगळीकडे कुठे संत साध क्षेत्र. गंगेच्या याच्यावर क्षेत्र किती, 8-10 क्षेत्र असतील. आपण म्हणतो वरती ऋषिकेश असेल, नंतर हरिद्वार असेल, खाली जाईतोपर्यंत. बाकीच्या ठिकाणी काय, बाकीच्या ठिकाणी काही नाही आहे. तिथे लोक गेले नाही. गंगा तीच आहे ना.
पण तिथे लोक जात नाहीत. पावित्र्य, तिथे आश्रम वगैरे सगळी वस्ती झाली, लोक तिथेही जायला लागतील. म्हणून पुण्यात्मे जे लोक असतात, संत सत्पुरुष लोक असतात, त्यांनी केलेल्या साधनेमुळे, तपश्चर्येमुळे, सत्संगामुळे, लिहिलेल्या ग्रंथांमुळे, त्याच्यावर झालेली चर्चा आणि चिंतन, यामुळे त्या तीर्थक्षेत्राला तीर्थत्व येतं. ती तीर्थक्षेत्र तीर्थरूप बनतात. तीर्थरूप म्हणजे पवित्र. हा नारदांनी सांगितलेला विचार आहे, तोच इथे कबीर सांगतोय. साधू संगती हरिभजन बिन काहीही तुम्हाला मिळणार नाही. ते आरतीचे दिवे आहेत ना, तेच फक्त तुम्हाला दिसतील. आणि काय ते दृश्य होतं, काय असंच तुम्ही, काय हाऊ क्यूट, हाऊ ब्युटिफुल, आपले ठरलेले शब्द, तेच एक्सप्रेशन. म्हणजे 100 लोक आले ना, त्याच्यातले 50पेक्षा जास्त लोकांची हीच एक्सप्रेशन असतात. मग काशीला जाऊन काय बघितलं तुम्ही? काशीला जाऊन फक्त ते दिवे बघणे, गंगेतले म्हणजे दिवे लावणे, त्या काय मिळाले? एकांतात जरा बसा तुम्ही, एकांतात. 3 दिवस काशीत एक ट्रिप राहिलेली होती आणि त्यातल्या एकाने सांगितलं, मला जीवनाचं दर्शन घ्यायचं आहे आणि म्हणून मी निरनिराळ्या घाटांवर जाणार आहे, जिथे प्रत्येक मिनिटाला प्रेत जाळलं जातं. मला जीवनाचं दर्शन घ्यायचं आहे. जीवन हे किती अनियमित आहे. आणि तो तिथे राहायला, बाकीचे पुढे गया वगैरे गेले श्राद्ध करायला याला, हा म्हणाला मी 3 दिवस इथे राहतो. आणि त्याला जे खरंच मृत्यूचं तांडव म्हणू नका, मेलेली होती माणसं, पण इकडे स्वस्त 50 रुपयात अंत्यसंस्कार होतो म्हणून आलेले होते ते. आणि ते टेम्पो, त्या टेम्पोवरती स्टीलची म्हणजे लोखंडाची तिरडी, त्याला बांधून आणलेली प्रेतं आणले, राम नाम सत्य, राम नाम सत्य, ते आणायचे तिरडे. आणि ह्यांना भूक लागलेली असते, कारण 500-600 किलोमीटरचा प्रवास करून, 8-10 तास प्रवास करून आलेले असतात. मग ती तिथे ठेवायचे. अशी बारकी बारकी छोटी छोटी हॉटेल्स आहेत, त्याच्यासमोर ती तिरडी ठेवायची, तुटून पडायचं. विचार करा, खायला बरोबर आहे ना, कारण ते कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ना, ते कुठे नातेवाईक. एखादा नातेवाईक असतो, त्याला मग मडकं पेटवून दिलं जातं, तो दुःखी वगैरे चेहरा असतो. बाकीच्यांना काय? बाकीच्यांना काही नाही. तुम्हाला मी सहज सांगितलं होतं उदाहरण, की ज्या वेळेला आम्ही गेलो होतो तिथे मुलं क्रिकेट खेळत होते, त्या मानाने गर्दी कमी होती तिथे, त्या भागात खेळत होती त्या गर्दीत. आणि तो चेंडू वगैरे जायचा आणि एकामागून एक अशी प्रेतं ठेवलेली, ते कुणाच्या प्रेताच्या पायाकडे किंवा प्रेताच्या डोक्याकडे तो चेंडू जात होता. आणि 4-5 वर्षाची पोरं जाऊन आणत होती. मी सहज एकाला विचारलं, डर नाही लगता? अरे उसे क्या डरने का, वो मर गया है. मैं माझं जनरल नॉलेज काढलंय त्यांनी, उसे क्या डरने का, वो मर गया है. कल्पना करा तुम्ही. आणि तिथे दर मिनिटाला प्रेत येत असते. असा मोठा स्टँड असतो जिथे हे टेम्पो वगैरे थांबतात. हे जे दर्शन आहे ना, तुम्हाला जीवनातली एका अर्थाने क्षणभंगुरता काय म्हणजे तुम्हाला कळतं. तिथे चिंतन करता येतं. हरिश्चंद्र घाट काय, मणिकर्णिका घाट काय, बघा तुम्ही. त्या घाटावर बघा, ती वाहणारी गंगा म्हणत असते, अरे काय रे अर्धवट जळलेली. कारण जास्त प्रेतं जाळली की जास्त पैसे मिळतात. आणि बऱ्याचशा बायका आहेत प्रेतं जाळणाऱ्या, हे लक्षात ठेवा. टाकायची प्रेतं, टाकायची. आता मात्र गंगा बऱ्यापैकी स्वच्छ झाली, शिस्त आलेली आहे आणि एक चांगली व्यवस्था निर्माण झालेली आहे. मुद्दा काय आपला, की हे बघायला चिंतन करायला पाहिजे. इथे ती प्रेतं महत्त्वाची नाहीत, प्रेतं जाळणं महत्त्वाचं नाही, जाळणाऱ्या बायका महत्त्व, अर्धवट टाकलेली प्रेतं म्हणलं तरी सगळंच महत्त्वाचं आहे. पण जीवन किती क्षणभंगूर आहे. अरे कालपर्यंत रुबाबात जाणारी व्यक्ती आता ती गेलेली आहे वगैरे, काय हालत आहे याची. रस्त्यावर काय ठेवलं जातं, नंतर तिथे जाऊन बेवारशासारखे हे पत्ते खेळत बसतात. तर आपला कितवा नंबर आहे, 57वा. एवढी प्रेतं आहेत ना लागलेली. मग चला पत्ते खेळूया. मग त्याच्यावर पैसे, जुगार, भांडणं. कारण परत तो जो मडकं धरलेला, मान टाकलेला एकमेव जो असतो तेच आहे. चिंतन करायला पाहिजे. प्रत्येक प्रसंग हा सत्संग आहे जीवनातला, हा एक विचार आजचा लक्षात ठेवा. ऋषिकेशला आम्ही गेलो होतो. मोठी बर्फाची स्लॅब, म्हणजे ती वितळायला काही तास लागतील. आणि त्याच्यावर एक तेजस्वी साधूचं प्रेत होतं. पत्ते खेळत बसली माणसं. आम्ही त्यांना विचारले, क्या प्रकार, ह्या काय आहे? तो म्हणतो, नाही, आत्ता जर आम्ही ते टाकलं तर आम्हाला पोलीस पकडतील. आम्ही घेऊन आलेलो आहे त्याला. आम्ही बर्फाच्या इथेच मिळतात त्या स्लॅब्स, त्याच्यावर ते ठेवलेलं आहे प्रेत. अंधार पडे तोपर्यंत आम्ही पत्ते खेळणार, दारू पिणार. काय अंधार पडला की त्यांना लुटून देणार. त्यांची इच्छा असेल जलसमाधीची. पण किती वर्षासारखं आहे. पण तुम्हाला कसला वारस. प्रेत झाल्यानंतर काही नाही, चितेवर अर्धी लाकडं रचतात, मध्ये प्रेत ठेवतात आणि वरती लाकडं रचतात. प्रेत हे लाकूडच आहे की, हा विचार, हे चिंतन आहे. म्हणजे जीवन समजण्यासाठी मृत्यूचं नर्तन, मृत्यूचं तांडव बघावं लागतं. म्हणून त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली गीता
ही युद्धासाठी नाही आहे, युद्धातल्या पराक्रमासाठी नाही आहे. आपलं रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन या युद्धासाठी सांगितलेले आहे. मनात युद्ध चालू आहे, मनात कुरुक्षेत्र आहे, मनात राम आणि रावण त्यांचंही युद्ध चालू आहे. मनात एक हनुमान उल्लंघन करून निघालेला आहे सागराचं, दुसरा हनुमान म्हणजे तोच हनुमान पण तो असा निघालेला आहे द्रोणागिरी घेऊन. हे सगळं रामायण मनात चालू आहे. मी कुठे माझा फोकस ठेवणार आहे? माझ्या विचारांचं केंद्र मी आत कुठे ठेवणार आहे? आणि आतच सत्संग आहे, आतच संत आहे. देहाचा संतांचा सहवास मर्यादित आहे, त्यांच्याही दृष्टीनं आणि माझ्याही दृष्टीने. म्हणून लक्षात ठेवा. पुढे काय सांगतात? कबीर कुसंग न कीजिये. हे सत्संग झालं, कुसंग मात्र करू नका. त्यांनी काय, मागे आपण 4 थेंब बघितले होते, ते उदाहरण मी आत्ता सांगतोय. कबीर कुसंग न कीजिये, पाथर जल न तराय. तो पत्थर घेऊन तुम्ही जाणार का? भोपळा वगैरे घेऊन तुम्हाला नदीच्या पलीकडे जाता येईल, पण पत्थर घेऊन, पाषाण की नौका, काय भवसागर तारणार आहे तुम्हाला? रामनाम नौका पाहिजे, हे लक्षात ठेवा. पाषाण काय उपयोग आहे? आणि पुढे त्यांनी सांगितलेलं आहे पावसाचे थेंब. एक थेंब कर्दळीत पडतो, हा उल्लेख ज्ञानेश्वरीत सुद्धा आहे. कर्दळीत पावसाचा थेंब पडल्यानंतर कापूर तयार होतो. आपल्याला मिळणारा कापूर हा निराळ्या प्रकाराने होत असेल, पण कापराचा वास येत असेल. ते कर्दळी केळी पानात थेंब पडला, कर्दळीच्या ह्याच्यात पडला तर तो कापूर बनतो. सीप, शिंप आणि ते स्वाती नक्षत्र असेल तर मोती बनतो. दुसरा थेंब तिकडे गेला, मोती झाला. आणि भुजंगमुख साप आहे, त्या सापाच्या तोंडात जर एखादा थेंब पडला तर त्याचं विषच होणार आहे. हे कशामुळे? संघामुळे. संघ, सर्पाचा संघ हा कुसंग आहे, तसाच थेंब आहे ना पडणारा, त्याचं काय झालं? विष झालं. त्या मनाने शिंपलीचा बरा आहे, मोती झाला. आणि सगळ्यात दिलं कर्दळी, कापूर झाला, ज्यामुळे कदाचित तसाच कापूर ते काढत असतील पूर्वी तर आपल्याला देवासमोर त्याचा उपयोग करता येईल. देवासमोर आहे तो कापूर आहे, प्रपंचात आहे तो मोती आहे, आणि नको मरणासाठी ते विष आहे. तेच थेंब आहेत. आपण 4 थेंबांची गोष्ट मागे बघितली होती. स्वाती नक्षत्रात पाऊस पडतोय, नदीच्या काठाला आपण बघित होते की हे करणारे डोसे वगैरे काढणारे असतात, आणि उघडा आहे ना, पावसाचे थेंब पडायला लागले, तव्यावर थेंब पडतो, चर्र आवाज होतो, निघून जातो, त्याचं अस्तित्वच नाही. दुसरा थेंब त्या सागराच्या किनाऱ्यावरच्या वाळूत पडतो, रेतीत, तो काय विरून जातो. पाण्यात पडतो, तो पाण्यात विलीन होऊन जातो. पण जी शिंपी उघडी असते, स्वातीचं नक्षत्र आहे, त्याच्यात जो थेंब पडतो त्या थेंबाचा मोती होतो. ह्याचा गरम तव्याचा जर संग लागला, चर्र आणि हवा रेतीत आला, रेती म्हणते ये बाबा मी कितीही थेंब शोषून घेऊ शकते, तुझं अस्तित्वच उरत नाही. सागर म्हणतो अरे माझ्याचपासून तुझा प्रवास सुरू झाला होता, सागर, वाफ, ढग, पाऊस, पुन्हा आलायस माझ्याकडे, काही हरकत नाही. पण ती शिंपली म्हणते आता मी बंद होणार आहे. शिंपली उघडी असते, ते थेंब पडल्यानंतर ती बंद होते आणि नंतर मोती तयार होतो. हे अशी साहित्यातली सुद्धा ही कल्पना असेल. पण लक्षात ठेवा की कुसंग जर असेल तर त्या कुसंगाच्या प्रमाणाप्रमाणे आणि प्रकाराप्रमाणे आपल्यावर प्रभाव पडतो. नुसता प्रवासात 3 तास भेटला एखादा माणूस आणि तो पत्ते खेळत होता, कावा, सिगरेट, फार त्रास होणार नाही. पण घरातले बापच जर सिगरेट ओढत असेल किंवा हल्ली आई जर ओढत असेल तर त्या अपत्य जे पोटात आहे त्याचं काय होईल? म्हणून बंदी केलेली आहे. कारण तुम्ही ॲक्टिव्ह स्मोकर असाल, पण मी तुमच्या बसमध्ये शेजारी बसलोय, तो धूर माझ्याही नाकात जातोय, माझ्याही लंग्समध्ये जातोय, मी पॅसिव्ह स्मोकर आहे आणि म्हणून बंदी केली ना. आता बऱ्यापैकी बंदी आहे, बसमध्ये वगैरे ओढत नाही सिगरेट. कारण तो कायदा झाल्यावर नाऊ आय हॅव अ राईट टू स्लॅप यू, किंवा पोलिसात तक्रार करून दंड करता येईल. कारण तिथे बोर्ड लिहिलेला आहे नो स्मोकिंग इन पब्लिक प्लेसेस. हा विचार करायला पाहिजे. हा संघ आहे. पण प्रवासात 2 तास होता सोडला, पण घरातच जर असेल तर केवढा कुसंग आहे तो सत्संगाच्या विरुद्ध. हे लक्षात घ्या. जीवन जोबन, जोबन म्हणजे यौवन, जीवन आपल्या जीवन लाईफ म्हणतो ते यौवन, आणि राजमद, राजसत्तेचा मद किंवा राजसत्ता, ह्या टिकत नाहीत गोष्टी. जीवन सतत संपत असतं, यौवन सतत म्हातारपणाकडे किंवा प्रौढावस्थेकडे निघालेलं असतं, आणि राजमद कुठलं राज्य कायम टिकलंय सांगा बरं. म्हणा पूर्वी कविता होत्या, ब्रिटानिया शॅल नेव्हर बी स्लेव्ज बिकॉज ब्रिटानिया रूल्स द वेव्स. सगळ्या समुद्रावर आमचं राज्य आहे.
सगळ्या जगातल्या निरनिराळ्या देशांवर आमचं राज्य आहे. द सन नेव्हर सेट्स ऑन ब्रिटिश एम्पायर. कारण या देशात जरी सूर्यास्त झाला तरी आमचं राज्य दुसऱ्या खंडात सुद्धा आहे ना, तिथे सूर्योदय असेल ना. आमचं राज्य सगळीकडे पसरलेलं आहे. आज त्या इंग्लंडची काय हालत आहे फक्त तुम्ही बघा. काही टिकत नाही, यौवन टिकत नाही. किती तुम्ही कॉस्मेटिक्स वापरला म्हणून 2 शब्द वापरले जातात, कानाला बरे वाटतात, पण अर्थ आहे कॉस्मेटिक्स म्हणजे प्रपंच आहे. कॉस्मेटिक्स म्हणजे नश्वर, नष्ट होत जाणारा देह आहे, त्याचं सौंदर्यीकरण आहे. आणि कॉस्मिक म्हणजे विश्वाचा विचार आहे, विश्वनाथाचा विचार आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा विचार आहे. चिंतन, नायकाला समर्पण, शरण. हे कुठे? आणि इकडे काय आहे? फक्त तुम्ही जीवन, जौवन म्हणजे यौवन आणि राजमद म्हणजे राजसत्तेचा मद. अरे आज राजा आहे, आत्ताच तुझं सिंहासन जाण्याकडे कारस्थान चाललंय, उद्या तू राजा नसशील आणि काय हे केलेलं आहे हा विचार करा. त्या राजाकडे तो साधू जातो ना आणि म्हणतो की राजा राजवाड्यात आलोय असं मला वाटलं होतं, लेकिन येतो धर्मशाला आहे. राजाला राजवाड्याला धर्मशाळा म्हणतोस? राजा चिडतो. मग तो म्हणतोस 100 वर्षापूर्वी सिंहासनावर कोण बसलो होतं? माझे आजोबा. मग नंतर 50 वर्षापूर्वी माझे वडील. आता तू आहेस, अजून 100 वर्षांनी तू असशील का? नाही. यालाच की आला, सिंहासनावर बसला, निघून गेला. सिंहासनावर तो पदच्युत झाला किंवा मेला, म्हणून धर्मशाळा नाही का? आला राहायला गेला, आला राहायला गेला. तुम्ही कशाचा आधार घेणार आहात? जीवन जौवन राजमद अविचल रहे न कोय, जो दिन जाय सत्संग में. जो दिवस सत्संगात जातो, जीवन का फल सोय. हे खरं जीवनाचं फळ आहे, लक्षात ठेवा. शेवटी काय महत्त्वाचे, आता सेवक आणि दास यांच्याबद्दलचे काही आपण बघणार आहोत. तुम्ही म्हणू सेवक दासमध्ये फरक काय? फरक आहे. सेवकात फरक आहे, दासात फरक आहे, भक्तात फरक आहे, फार फरक आहे. सेवक आणि सेवेकरी. एका आम्ही तीर्थक्षेत्रात गेलो होतो जिथे प्रसिद्ध आहे अक्षय वीणा अखंड ध्वनी. हे असं आहे, अक्षय वीणा म्हणजे ती चालू आहे आणि त्याच्यावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आणि ती अखंड चालली पाहिजे. येतील कसे रात्री लोक वगैरे म्हणून त्यांनी पगारी नोकर नेमलेले आहेत. तिथे अशा 5-7 वीणा ठेवलेल्या असतात. तुम्हाला अर्धा तास वेळ आहे, तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय वगैरे फिरता. ज्या वेळेला एक कुटुंब गेलेलं होतं आणि त्या कुटुंबात एक लहान होती आणि तो अत्यंत कळकट असे घातलेले ते कपडे ह्याचे सिल्कचे, जसं आपण म्हणतो ना सोळं, धुतलं नाही तरी पवित्र, तसा त्याचा वेश होता. आणि तो त्याला 8 ते 2 रात्री 8 ते मध्यरात्रीपर्यंत 2 ही त्याची ड्युटी होती. आणि ते कुटुंब बघते निरनिराळी चरित्र काय काय लिहिलं इथे. आणि इतक्यात तो येतो आणि भुंकलं असं हो हो हो. त्यावेळेला तिची छोटी मुलगी होती, तिने अंग काढलं, म्हणजे ती घाबरली. आणि बाबा तो काय म्हणाला, म्हटलं त्यालाच विचारूया. ओम नमः शिवाय काय त्याचा तो, आणि त्याला ते फक्त भरायचेच 6 तास, दुसरं काही नाही आहे. याला सेवेकरी म्हणलेलं आहे. सेवक आणि भक्त याच्यातला फरक तो. सेवा करणार आहे आणि भक्ती करणार आहे. हा प्रश्न विचारला होता स्वामी स्वरूपानंदांना. कारण सेवा करणारी जी काही माणसं असतात ना, ती बऱ्यापैकी ते इन्स्ट्रक्शन, ते तिथे ठेवा, ते तिथे ठेवायचं नाही, हे इकडे या, चला उभे राहा, बसा, इन्स्ट्रक्शन, ते सेवक आहेत. आणि भक्ताला काही नाही, बसू, हा जाऊ, इतका नम्र असतो तो. मग तिथे महत्त्वाचे जे सेवक आहेत त्यांचे स्वभाव तुम्ही असे का ठेवलेत? ते बोलतच नाहीत, भुंकतात, आणि भुंकत नाही, चावतात. अशी माणसं का ठेवलीत? त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं स्वरूपानंदांनी फार छान, की सेवक आणि भक्त याच्यात फरक आहे. सगळेच जर भक्त झाले तर स्वयंपाक कोण करणार? सगळेच जर भक्त झाले तर तुमच्या जोड्यांकडे लक्ष कोण देणार? म्हणजे काही सेवकही पाहिजेत ना. तरी हे सेवक हे घेत नाहीत, म्हणजे पैसे घेत नाहीत, ते सेवा करतात, परंतु भक्तीही करत नाहीत. ओरडत असतात, शिस्त. म्हणजे मी मंदिर चालवतो, मी मंदिर नाही चालवत, हा काशीनाथ मी चालवतो. काशी सूत्र माझ्याकडे. काशीचा मेयर जर म्हणायला लागला की काशी मी चालवतो, त्यावेळेला तो हसेल. काशी विश्वेश्वर तू चालवतोस, शक्ती चालवते, ते काही लिंग वगैरे नाही, लिंग प्रतीक आहे, ते महत्त्वाचं आहे. ती शक्ती, ते चैतन्य, ते चालवतं. म्हणून लक्षात घ्या, इथे काय सांगे, सेवक सेवा में रहे, सेवक कहिए सोय, कहई कबीर सेवा बिना सेवक कभी न होय. सेवा केली पाहिजे. आणि भक्ती हा नम्रतेचा प्रकार आहे, नम्रतेकडे नेणारा प्रकार आहे. सेवा सुद्धा नम्र नको का?
पण ज्या वेळेला पगाराचा संबंध येतो, तास हा 1 तास तू करायचास, त्याचा प्रश्न येतो. तास झाल्यानंतर अजून कोणी कसं आलेलं नाही, अजून कोणी कसं आलेलं नाही, अजून कोणी कसं आलेलं नाही, श्रीराम जयराम जय जयराम चालले आहे. आणि नंतर कोणाला ते त्यांना बोलवून आणलं तर त्यांची वेळ आहे, ते लिहिलेलं आहे. कसला जप आहे हा? टाइम टेबल तुम्ही करा आणि 13 तास वगैरे जप करा अशा सूचना येतात, पण तो बसणारे काय सगळे त्या मनोवृत्तीचे आहेत का? नाही. म्हणून सांगितलेलं आहे की सेवा केली तरच त्याला सेवक म्हणा. एरवी सेवक म्हणवता सुद्धा येणार नाही. गुरुमुख फार सुंदर शब्द आहे. गुरुमुख गुरु चित्तवत रहे, म्हणजे ज्याचं मुख सतत गुरुकडे असतं. आपण फेस टू फेस म्हणजे ओरिएंटेशन म्हणजे परायण म्हणतो. ह भ प हरी भक्ती परायण, तसा गु भ प गुरु भक्ती परायण. त्यांचं तोंड सतत गुरुकडे असतं. म्हणजे ते स्वयंपाकरत असेल तरी त्यांना नक्की असं असं, आता गुरुला हे नेऊन द्यायला पाहिजे, आधी हे नेऊन द्यायचं, नंतर ते नेऊन द्यायचं, 10 मिनिटांनी तुम्ही हे आणा. सगळं लक्ष सतत गुरुकडे आहे. सतत त्यांच्या मनात गुरु आहे, त्यांच्या भावनेत गुरु आहे, त्यांच्या कृतीत गुरु आहे. प्रत्यक्ष गुरुच्या तोंडासमोर असतील किंवा नसतील, किंवा मूर्ती जर आहे, समाधी जर आहे, त्या समाधीसमोर राहणं म्हणजे गुरुमुख आहे का? नाही. हे गुरुमुख गुरु चित्तवत रहे, त्याच्या चिंतनात गुरु असतो. कसा? उदाहरण दिलं, जैसे मणी भुवंग म्हणजे भुजंग, अशी मणी असतात. हे मणिपाल म्हणून आपण जे गाव म्हणतो, तेथे असे सर्प ज्याच्यावर मणी आणि त्याचं पालन करणारे असे आहेत. आता न जाऊन न आलेलं आहे मणिपाल वगैरे आपण म्हणतो, पण एक लक्षात ठेवा, मणिपाल त्या भुजंगाच्या माथ्यावर मणी असतो आणि ते डोळे असतात ना असे, त्याचं लक्ष सतत त्या मण्याकडे असतं. आपण इतरांपेक्षा निराळे आहोत, पण त्याचं लक्ष त्या मण्याकडे आहे, तो त्याच्या शरीराचा भाग आहे. तुझं लक्ष गुरुकडे असलं पाहिजे. गुरुमुखी हा भाव तो खरा सेवक आहे. गुरु त्याच्या मनात कायम आहे, त्याच्या समोर आहे. म्हणून कहई कबीर बिसरई नाही, यह गुरुमुख को अंग. हे गुरुचं खरं, गुरुभक्ताचं खरं लक्षण आहे, गुरुमुखी लक्षण. शेवटचा विचारास पाहून थांबूया की विवेकानंदांना रामकृष्णांनी खास सांगितलं होतं, भावमुखी राहा. तू फार विचार करतोस, चिंतन करतोस, चर्चा करतोस, तुझ्या मनात संदेह संशय खूप असतात. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण बुद्धीच्या पातळीवर आहेत, हृदयाच्या पातळीवर, भक्तीच्या पातळीवर भावमुखी राहा, अशी मी कालीला प्रार्थना केलेली आहे. भावाकडे मुख, म्हणजे तुझ्या तोंडात मुखात भाव नाही, जिथे भाव आहे, भावना आहे, मग तू जिथे बघशील भावपूर्णतेने बघ. भावमुखी राहा, गुरुमुखी. आपल्याला गुरुमुखी राहणं जमणार आहे का? आपण आज झोपेतोपर्यंत ज्या कृती करूया त्या प्रत्येक गोष्टीत गुरु आहे, ते बघितलं की गुरुमुख झालो मी. पण काय पाहिजे? मग मी एरवी तुडवत जातो गादी, आज तुडवणार नाही. आज गादीवरच्या सगळ्या सुरकुत्या काढेन, इतक्या प्रेमाने काढेन, कारण मी गुरुचे पाय चेपतोय. सगळी कामं करताना, हात धुताना, ताटं वगैरे घासायची असतील तर सगळीकडे मी गुरुमुखी राहीन, भावमुखी राहीन. एवढं लक्षात ठेवूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. उद्या शेवटचा दिवस आहे, म्हणून आपण असे काही दोहे बघणार आहोत जे आपल्याला पाठ असतात, पण अरे हा कबीराचा दोहा आहे, असे आपल्याला परिचित असलेले दोहे फार सुंदर आहेत. त्याचा अर्थ आणि कबीराच्या एकंदर शिकवणुकीवर चिंतन करत आपण उद्या समारोप करणार आहोत. शांत. माझ्यानंतर म्हणायचे, श्रीराम जय राम जय जय राम, 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. शक्तिमंत्र. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते, जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून चेहऱ्यावर, डोळ्यांवर. अगदी सावकाश डोळे उघडून समोर जो राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, उद्या त्यांचा श्लोकही म्हणूया आपण. कबीरदास, सद्गुरुनाथ दर्शन घ्यायचे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. गुरु गोविंद